हॅलो, चला ह्या वस्तूसाठी ना आज आमची सगळी घाई गडबड चालू होती, कारण आम्हाला आणायची होती ही वस्तू. आणि बघा आज होता शुक्रवार, ते सकाळी असं कुंकुमार्चन करून घेतलं, छानपैकी पूजा पण झाली. आणि बघा मी असं छानपैकी कळससुद्धा सजवलेला होता. आणि घाई गडबडीत जरा कामं चालू असल्यामुळे पटापट कामं आवरायचे होते. पूजा ही झाली, मस्त सकाळचं रुटीन पण संपलं. आणि मी शुक्रवारीच सगळा किराणा पण भरून घेते. ज्या ज्या भरणारी रिकाम्या झाल्या असतील त्या शुक्रवारी भरून घ्यायच्या. तुम्ही पण असं करा, जेणेकरून बरकतही राहते. मीठही भरून घेतलं. आणि बघा हे सगळं किराणा सेट करून घेतला. सगळे ज्या बरण्या आहेत त्या सेट केल्या. आणि नंतर जे काही रॅपर उरलेले असतात ते मी असे कट करून घेते. तर कट कशासाठी करते, तर आपण जेव्हा टिफिन बांधतो तर तेव्हा आपल्याला काही ना काही पेपर लागतात. तर ते असं टायमाचं मॅनेजमेंट, म्हणजे ऐनवेळी घाई होत नाही. आणि त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक. बटाटे उकळून घेतले, छानपैकी कट करून घेतले. आणि बघा अशी छान रस्सा भाजी बनवली बटाट्याची. गरम गरम भातही झाला. त्यानंतर पोळ्या वगैरे केल्या आणि छानपैकी बटाट्याची भाजी, पोळी, भात, आमरस असा आज स्वयंपाक बनवलेला होता. त्यानंतर बनवून घेतला छान छान आमरस. आणि हा आमरस सगळ्यात जास्त आवडतो माझ्या छोट्या मुलाला. आणि बघा फ्रीजमध्ये मस्तपैकी आमरस सेट करायला ठेवला. नंतर तयारी केली, जेवणं झाले, तयारी केली आणि पटक्यात आलो आम्ही फर्निचरच्या दुकानात. भरपूर टेबल बघितले, मग नंतर टेबल सिलेक्ट केला. आणि नंतर दीदीलाही बसायला सांगितलं की जो कम्फर्टेबल असेल तो टेबल आणि चेअर सिलेक्ट कर. नंतर टेबलही घरी आला. मस्तपैकी असं स्वस्तिक काढलं, सरस्वती काढली आणि छानपैकी टेबलाची पूजा करून घेतली. आणि बघा अशी छानपैकी सरस्वती वगैरे काढून आम्ही स्टडी टेबलाची पूजा करून घेतली. आणि मुलांचे स्वप्न हे आपणच पूर्ण करायचे, म्हणून जे जे हवं असतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा चेअर आणि टेबल असे दोघंही छान कम्फर्टेबल झाले होते. मीही बसून बघितलं. छान वाटतं मुलांसाठी असं काहीतरी त्यांच्या मनासारखं केलं की. आणि बघा त्यानंतर झाली होती दुपारची वेळ. जो सकाळचाच भात होता त्याला अशी फोडणी दिली आणि मस्तपैकी लेमन राईस प्रिपेअर केला. आणि हा राईस एकदम भारी बनतो आणि छानही लागतो. आणि त्यानंतर झालेली होती दुपारची वेळ. आणि बघा मला आहे ना सवय, मी कुठं गेली की मला काही प्लांट दिसले की मी काही ना काही त्या असं आणत असते. आणि त्या शोरूमच्या बाहेर हे प्लांट पॉटमध्ये होतं, मी ते आणलं आणि मस्तपैकी घरी एक कुंडी रिकामी होती त्यात लावून घेतलं. आणि बघा ऊन जास्त असल्यामुळे आम्ही हे मातीचे पॉट पण आणलेले होते, तर वरच्या गॅलरीत मी ते पण सेट करून घेतले. आणि बघा हे पण सेट झाले, म्हणजे चिमण्यांना पाणी प्यायला आणखी कम्फर्टेबल. आणि जर तुम्हाला जागा असेल तर तुम्हीसुद्धा पक्ष्यांसाठी असं पाणी नक्की नक्की ठेवा. आणि बघा आज होती पौर्णिमा, शुक्रवार, तर संध्याकाळची वेळ होती दिवाबत्तीची. तर मी असं छानपैकी प्रसाद पण बनवून घेतला आणि देवाला नैवेद्यसुद्धा दिला. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे आणि आज पौर्णिमा असल्यामुळे मी असा प्रसाद तरी निश्चितच नैवेद्याला बनवते. आणि अशी झाली होती पूजा. बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.